की मावशी दळणच दाखवत आहे. इथं आलेली 3 किलो बाजरी आणि हे कडधान्य दाखवायचं होतं. कोणाकोणाला माहिती नक्की सांगा. तर हे आहेत कुळीद. तर आमच्याकडे याला कुळीदच म्हणतात बरं का. त्याची छान रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. याच्यात ना आता हे 1 किलो आहे. याला भाव जास्त आहे बरं का. 100, 105, 110 असा असतो. पण आता मिस्टरांना भेटले 95 रुपये. 95 ना, 95 रुपये किलो. घाण वगैरे काही नाही आहे, पण तरी दळण करून द्यावं लागेल. आता चालू आहे आपलं दळणाचं मोजून टाकायचं. इकडं आलेली छान मेथीची भाजी. आज आहे सोमवार. चला जमलं तर ही रेसिपी तुमच्याशी संध्याकाळी शेअर करणार आहे मी आज. चला ह्यात तर इथे ना मी थोडे 100 ग्रॅम आहे ना गहू घेतले. ते पण कुळीदामध्ये टाकायचे दळण्यासाठी. मिक्स करून द्यायचे. चला आता याची बघूया आपण संध्याकाळी छान रेसिपी. चला इथे घेतलंय मिक्सरचं भांडं आणि शेंगोळ्यांसाठी घेतलेले आहे. इथं कोथिंबीर निवडून स्वच्छ करून धुवून घ्यायची, कारण माती आता पावसाळा म्हटला का माती असते. मिरच्या पण धुवून घेतल्या आहे. हिरव्या मिरच्या, लसूण, शेंगदाणे आणि कोथिंबीर आणि जिरे घेणारे वाटायला, तर आपले शेंगोळे छान चवदार होतील. तर ही रेसिपी आपली सोमवारी शूट न होता मंगळवारी होती आहे, कारण आहे ना सोमवारी डाळ भात, कोथिंबीर वडी आणि केक बनवला होता ओरिओ बिस्किटांचा. तर मग त्यासाठी रेसिपी कॅन्सल करून आज करते आहे. परत तुम्ही म्हणाल सोमवार स्पेशल म्हटले होते दळणाच्या वेळेस. तर चला आता हे मिक्स करून मस्त बारीक दळून घ्यायचं. तुम्ही कसे करता ते पण मला शेअर करा बरं का. कमेंटमध्ये नक्की सांगा. चला आता हे बारीक दळून घेऊ. तर बघा असं दळून आणलं आहे मी. तर गॅसवर आहे ना त्या जाळ्याने ठेवला तर गॅस कसा दिसतोय बघा. तसं आपलं पण आहे ना मेकअप नाही केला का आपण थोडं वेगळंच दिसतो. इथं मध्ये जाळ्याने टाकले बरं का अजून, त्यामुळे असं दिसतंय. चला इथं पीठ चाळते मी. तर कुठलंही पीठ गिरणीतून आणलं तर चाळूनच घ्यायचं. तर चला असं दळून घेतलं, छान बारीक केलं. जास्त नाही पण असं गरमरे म्हणतात ना तसं. तर आता हे आपण निम्म पिठात मळायला घेणार आहे, निम्म फोडणीला देणार आहे. म्हणजे आपली जी आमटी किंवा रस्सा होणार आहे तो पण चवदार होतो. चला आता मी यात निम्म टाकून घेते. चला एवढे 2 चमचे टाकून घेतला मी मसाला. आता मीठ टाकू. चला यात घेतले मी मीठ आणि तो मसाला छान मिक्स करून घ्यायचं आणि घट्ट गोळा मळायचा. तर आता आपण कोथिंबीर वाटायला घेतलेली आहे. आपण फक्त जी आमटी करणार आहे त्यात फोडणीला देणार आहे, कारण आहे ना आपण वाटायला घेतली आहे. आणि कोथिंबीरीने ना जे शेंगुळे आहे ना ते प्लेन येते नाही बरं का. तर चला आता हे मळून घेऊ. तर बघा असं छान गोळा मी मळून घेतला. आता याच्या आपण मस्त पळपटावर शेंगुळे करून घेऊ. तर बघा इथं मी ताट घेतलं एक. याच्यावर थोडं तेच पीठ टाकायचं, कारण आपण शेंगुळे करून लाटून नाही सॉरी असे वळून याच्यावर टाकणार आहे, म्हणजे लटकणार नाही खाली. आता इथं ठेवून घेते. चला असं पीठ टाकायचं, असं थोडं घ्यायचं, मस्त असे लाटायचे. दोन्ही हातांनी लाटले तरी चालतील. आणि बघा एवढे पातळ करायचे, जास्त जाड नाही राहून द्यायचे. असे छान लाटून घ्यायचे, सारखं एकसारखं वळून घ्यायचे. लाटूनच येतंय आपल्याला, पोळ्यांची सवय त्यासाठी मग ते लाटूनच येतंय तोंडात. तशी छान हातानेच वळून घ्यायचे. तर बघा कोणी कोणी गोल पण करतं, पण जी आपली पद्धत आहे तीच करायची.
असे करते मी। तर चला आपले शेंगुळे झालेले मस्त असे बारीक बारीक केलेले म्हणजे शिजायला लवकर। चला मी भाजीचा 1 चमचा तेल घेतलंय, 1 नाही अर्धा आहे बरं का। चला कढीपत्ता, चला इथं झाली फोडणी, जिरे कोथिंबीर कढीपत्ता हे वाटण। चला हा मसाला घेतला टाकून हा छान फ्राय करायचा। याचीच आपण ग्रेव्ही करणार आहे, हाच रस्सा खूप भारी लागतो बरं का। तर चला मी हळद घेतली त्यावर टाकून ना, याच्यात घेतले होते बरं का शेंगुळ्याच्या पिठात थोडं मीठ, तर यात ग्रेव्हीत थोडं मीठ घेऊ। चला आपण ते पीठ घेतलं होतं ना लावायला शेंगुळ्यांना, त्याच पिठाचं आपण थोडं ग्रेव्हीमध्ये ॲड करणार आहे, कारण ग्रेव्ही छान लागते मग। जसं कॉर्नफ्लॉवर टाकतो ना आपण घट्टपणाला, तसं मग हेच पीठ थोडं ग्रेव्ही म्हणून वापरायचं। चला आपल्याला शिजण्यासाठी पाणी लागणार आहे, आणि ही आमटी खूप आवडते बरं का, कारण त्या पिठाचं हे उतरतं ना, त्यामुळं मग मी जास्त घेतली पाणी किंवा धरली आमटी। तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे धरा किंवा थोडी धरू शकता। चला आता याला उकळी आली का मग आपण शेंगुळे यात सोडून देऊ। चला कोथिंबीर टाकून घेऊ म्हणजे ग्रेव्ही छान लागल आमटी। आता आपण घेणारे शेंगुळे टाकून, तर याला छान उकळी आली। चला असं झालंय, अजून घट्ट होईल बरं का शिजल्यावर। चला आता आपण शेंगुळे टाकून घेऊ, आपल्या याला उकळी आलेली मस्त असं पसरून टाकायचे। नाही रे तेच घे ना। तर हे ना जास्त हलवायचे नाही बरं का, आधी छान शिजू द्यायचे, मग शेवट हे करायचं। ते पण उलटणीची जी दांडी असते ना आपली त्यांनीच हलवायचे। तर चला असे छान झाले, तर बघा मी ग्रेव्ही दाखवते तशी घट्ट छान होती आणि शेंगुळे पण शिजले। चला इकडे शेंगुळ्याची रेसिपी, तर बघा छान झाले गरम गरम, आणि बघा एवढा घट्ट रस्सा झालाय। इथे छान बाजरीची भाकर तर तव्यावर बनवली अशी मस्त कडक कडक। इथे आहे पिठलं, हे भात आणि आमटी कुठे आमटी की इथे काळी आमटी। तर या मग जेवायला हा मेनू आहे, तिकडे पोळ्या पण आहे आराध्याच्या इथं नॅपकिनमध्ये। चला या सगळ्यांनी जेवायला, आणि हा छान पदार्थ आहे बरं का, नक्की करून बघा। हिवाळ्यात पावसाळ्यात हा आवर्जून खायला पाहिजे, आपल्याला उष्णता देणार आहे हा पदार्थ, कारण हा गरम पदार्थ आहे बरं का, हा उष्णता द्यायचं काम करतो। तर चला व्हिडिओ आवडला असेल किंवा ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा। चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा। चला आता मला पण घेते वाढून, या जेवायला सगळ्यांना परत एकदा शुभरात्री, गुड नाईट।